कायनो हे केले एका चिंतिता विठ्ठली सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार योग याग तपे केली तयाने अमुपे सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार विठाला 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 महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रिहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम यदक्षरम मनाख्येयम आनंदम अज केवलम श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातम देवतमाश्रये ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमामि कायनो हे केले एका चिंतिता विठ्ठली सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चिंतना करता तुम्हा मायबाप श्रोत्यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे रागरसिक संत देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्वंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा गोड असा भगवत नामचिंतनाचा महिमा व्यक्त करणारा अभंग आजच्या कीर्तनाच्या सेवेकरता निवडलाय विठाला विठाला जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आजच्या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा महिमा तुमच्या आमच्या समोर व्यक्त करतात। महाराज सांगतात कायनो हे केले। काही साधकांनी जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांना प्रश्न केला, महाराज भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा असा ठिकठिकाणी उपदेश तुम्ही आम्हाला करत आहात, परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आम्हाला तुम्ही प्रवृत्त करत आहात, पण आमचा तुम्हाला प्रश्न आहे, भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्याच्या नंतर देवाचं नामचिंतन केल्याच्या नंतर आम्हाला त्याचा काय फायदा होईल, नेमकं देवाचं नामस्मरण केल्यानंतर काय होईल असा प्रश्न जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांना विचारल्यानंतर तुकोबाराय त्या साधकांना उत्तर देताना प्रतिप्रश्न करतात। कायनो हे केले, तुम्ही विचारता भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर काय होईल, भगवान परमात्म्याचं चिंतन केल्यानंतर काय होईल। तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला प्रतिप्रश्न विचारतात, भगवान परमात्म्याचं नामस्मरण नामचिंतन केल्यानंतर काय होणार नाही। कायनो हे केले एका चिंतिता विठ्ठले, किंबहुना भगवत प्राप्तीपर्यंत जाणाऱ्या ज्या ज्या काही साधना आहे, तुकाराम महाराज सांगतात देवाचं नामस्मरण नामचिंतन केल्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणती साधना केली नाही, कारण देवाच्या नामचिंतनामध्ये सर्व साधनांचा आविर्भाव आहे। तुकोबाराय सांगतात सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार, या भवसागरातून आणि भवसिंधूतून पलीकडे घेऊन जाणारी साधना जर कोणती असेल तर ती भगवत नामचिंतन आहे। तुकोबाराय सांगतात भगवत नामचिंतनामध्ये सर्व साधनांची समावेशकता आहे आणि त्या समावेशकतेचं वर्णन करत असताना योग याग तपे केले तयाने अमुपे, योग यागादी सर्व साधना आणि भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये या सर्व साधनांचा आविर्भाव आहे। म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, 3 अक्षरांचा सोपा असणारा मंत्र, त्या मंत्राचा तुम्ही जप करा आणि तो मंत्र जर तुम्ही कोणता म्हणताल तर तो मंत्र असा आहे विठाला विठाला जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा गोड असा अभंग कीर्तनाच्या सेवेकरता निवडलाय। या संकीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी आपल्या या क्षेत्र देवकवठे असणाऱ्या या पुण्य पावन भूमीमध्ये
जगदंबा मातेचा हा 11वा वर्धापन दिन, त्याचबरोबर श्री हनुमंतरायाच्या मंदिराचा 6वा वर्धापन दिन आणि नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, शिवमहापुराण कथा तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समस्त ग्रामस्थ मंडळांच्या सहकार्यातून सहभागातून वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रामराव महाराज देसाई यांच्या कृपाशीर्वादाने श्री श्री 1008 महामंडलेश्वर परमहंस स्वामी काशिकानंदजी महाराज यांच्या शुभ प्रेरणेने हरिभक्तीपरायण कीर्तन केसरी पांडुरंगजी महाराज गिरीवावीकर, हरिभक्तीपरायण श्री विश्रामजी महाराज ढमाले आदी सर्व महाराज मंडळीच्या मार्गदर्शनातून समस्त ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ, तरुण मंडळ सर्वांच्या सहकार्य आणि सहभागातून चालू असलेला आपला हा नवरात्रीचा उत्सव आणि या उत्सवातील आजची ही पहिल्या दिवसाची सेवा. विठाला आज आपल्या उत्सवाचा पहिला दिवस आहे, प्रारंभाचा दिवस आहे आणि म्हणून वारकरी संप्रदायाच्या नियमाच्या नुसार पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा महिमा विशद केला पाहिजे. हा एक संप्रदायाचा नियम आहे, संप्रदायाचा दंडक आहे आणि म्हणून या नियमाला अनुसरून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा महिमा व्यक्त करणारा अभंग आजच्या कीर्तनाच्या सेवेकरता निवडला आहे. विठाला उत्सवाचा पहिलाच दिवस आहे. खरं तर कीर्तन सुरू व्हायला जरा उशीर झाला, 7:15 7:30 पहिल्या दिवशी सुरू व्हायला झाले. मला वाटतं आता जवळपास किती वाजले, 8:09 झाले, 7:15 नाही वाजले. तुम्ही माझ्या पुढचे 2 पाऊल वा रहा, 1 पाऊल पुढे, पण तुम्ही जरा जास्तच पावलं गेलेत नाही. 8:10 जवळपास होत आहे. कीर्तन सुरू व्हायला उशीर झाला. ध्यानात घ्या, कीर्तन सुरू व्हायला जरी उशीर झाला तरी संपायला मात्र उशीर होणार नाही याची दक्षता घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. विठाला सरकारी नोकर जो असतो ना, सरकारी नोकरचं असंच असतं. त्याची टायमिंग असते 11 ते 5 ड्युटीची वेळ. सरकारी नोकर जे असतात त्यांची ड्युटीची वेळ किती असते, 11 ते 5. पण ते 11ला कधीच येत नाही. 11:30ला येणार, 12ला येणार, 12:30ला येणार, 1ला येणार. पण सुटताना मात्र बरोबर. शहाणा कर्मचारी त्यालाच म्हणतात. येताना तुम्ही कधीही या, सुरू करताना तुम्ही कधीही सुरुवात करा, पण संपताना मात्र आपण बरोबर वेळेवर थांबू, वेळेवर थांबण्याचा प्रयत्न करूया. गोड उत्सवाचं नियोजन आहे. सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. गाण्याच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे, परमार्थामध्ये ज्यांनी खूप साधना केली, आदरणीय आमचे पांडुरंग बाबा आहेत, भगवान बाबा आहेत आणि गेली अनेक दिवसापासून आपल्या गावामध्ये परमार्थाची सेवा ते देत आहेत. मृदंगाच्या साथीकरता एक नवीन सध्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव होतंय, गोड हात ज्यांचा आहे, आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण श्री आदिनाथजी महाराज आहे. एकदा त्यांच्याकरता सगळ्यांनी टाळ्या वाजवा. गोड वाजवता येते आणि पुढचे 10 दिवस आपल्याला ते मंत्रमुग्ध करणार आहे. हार्मोनियमवरती आमचे बाबा आहेत, 2ही चोपदार आहे. आपल्या गावातलं सगळं परिसरातलं भजनी मंडळ, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे आबासुद्धा आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. आपण सर्व गावातली सर्व भाविक मंडळी, सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ, माझा आवाज तुमच्यापर्यंत जे चांगल्या पद्धतीने पोहोचवताय, गोड साऊंड सिस्टीम आहे, तुम्हालाही मनपूर्वक धन्यवाद देतो. आपणा सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावाने नतमस्तक होतो आणि चिंतनाला सुरुवात करतो. विठाला आपला जो उत्सव आहे तो नवरात्रीच्या निमित्ताने. ध्यानात घ्या, या जगतामध्ये अनेक संप्रदाय आहे, अनेक परंपरा आहे, अनेक धर्म आपल्याला जगाच्या पाठीवरती पाहायला मिळतील. पण मी जाणीवपूर्वक एक वाक्य बोलून जाईल. या जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय, वारकरी संप्रदायासारखा पंथ, वारकरी संप्रदायासारखी परंपरा आपल्याला शोधूनही पाहायला मिळणार नाही. विठाला मी थोडंसं पुढे जाऊन बोलेल. या जगाच्या पाठीवरती वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय यापूर्वीही झाला नाही. वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय सत्य कालामध्ये सुद्धा पाहायला मिळत नाही आणि वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय भविष्यात सुद्धा होईल की नाही सांगता येत नाही. विठाला म्हणून ध्यानात घ्या, आपण सर्वजण अतिशय भाग्यवान आहोत
की या वारकरी संप्रदायासारख्या दिव्य परंपरेचे आपण पायिक आहोत. या परंपरेशी आपण जोडले गेलो, या संप्रदायाच्या या परंपरेच्या प्रवाहात आलो. खरं तर याच्याकरता आपण प्रत्येकाला भाग्यवान स्वतःला आपण समजलं पाहिजे. वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय जगाच्या पाठीवर शोधून पाहायला मिळणार नाही. काय संप्रदायाचं वैशिष्ट्य? अनेक अंगाने मला अनेक वैशिष्ट्य संप्रदायाचे सांगता येतील. फक्त आपल्या उत्सवाच्या संदर्भाने जे काही प्रमुख वैशिष्ट्य आहे त्या संप्रदायाच्या त्या वैशिष्ट्यांचा विचार करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. लक्ष देऊन ऐका. वारकरी संप्रदाय हा समन्वयवादी संप्रदाय. वारकरी संप्रदायामध्ये अनेक गोष्टींचा समन्वय आपल्याला पाहायला मिळतो. कोणत्या कोणत्या गोष्टींचा समन्वय? लक्ष देऊन ऐका. वारकरी संप्रदायामध्ये जातीपातीचा समन्वय, वारकरी संप्रदायामध्ये स्त्री पुरुषाचा समन्वय, वारकरी संप्रदायामध्ये देवी देवतांचा सुद्धा समन्वय. विठाला हो, समन्वयाची भूमिका घेणारा आमचा वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर. लक्ष देऊन ऐका. सद्य परिस्थितीचा जर विचार केला तर सध्या जातीयवादाला लोक प्रचंड महत्त्व देत आहे. जातीयवाद फार मोठ्या प्रमाणात आणि फोपावत चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष देऊन ऐका. जे सरकार पदोपदी जाती व्यवस्था नष्ट करण्याकरता जे सरकार प्रयत्न करतं ना, तेच सरकार कुठलंही सरकारी काम असेल तर पहिल्यांदा आपल्याला आपली काय विचारतं? जात विचारतं. म्हणून ध्यानात घ्या, या जगाच्या पाठीवर जाती व्यवस्था निर्मूलन करण्याचं काम जर सगळ्यात पहिले जर कोणी केलं असेल तर ते माझ्या वारकरी संप्रदायाने केलंय. विठाला विठाला हो, लक्ष देऊन ऐका. अशी जात आपल्याला शोधून सापडणार नाही की त्या जातीमध्ये आणि संत महात्मे होऊन गेले नाही. हे बघा, प्रत्येकाला आपापल्या जातीचा स्वाभिमान असलाच पाहिजे. पण ज्यावेळी त्या स्वाभिमानाचं रूपांतर अभिमानात होतं त्यावेळी मात्र वादाला सुरुवात होते. विठाला स्वाभिमान आणि अभिमान शब्द फार जवळचे आहे. ध्यानात घ्या. स्वाभिमान, जो अभिमान स्वतःपुरता मर्यादित असतो त्याला स्वाभिमान म्हणतात. आणि जो अभिमान आपण इतरांवरती लादवण्याचा प्रयत्न करतो तो अभिमान मात्र आपल्याला नाशाला नेल्याशिवाय राहत नाही. विठाला म्हणून संप्रदायामध्ये जी संत मंडळी झाली, सर्व संतांनी आपल्या जातीचा आणि आदराने उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो. पाहता पाहणे गेले दुरी म्हणे चोखयाची महारी. चोखोबर आहे, आपल्या जातीचा उल्लेख करतात. नामदेव महाराज, शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला परी हेतू गुंतला सदाशिवी. नामदेव महाराज आपल्या जातीचा उल्लेख करतात. सावता महाराज, कांदा मुळा भाजी, 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 कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. ओ लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. सावता महाराज स्वतः आपल्या जातीचा उल्लेख करतो. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, तुझे नामाचा व्यवहार. देवा तुझा मी नरहरी महाराज आपल्या जातीचा उल्लेख करतात. आम्ही वारीक वारीक आपलं कामापुरतं. सगळ्या संतांनी आपापल्या जातीचा उल्लेख केला, आपल्या जातीचा स्वाभिमान सर्वांनी ठेवला. पण ध्यानात घ्या,
वारकरी संप्रदायामध्ये अनेक जातीचे अनेक संत जरी झाले असतील ना, या संप्रदायाच्या या परंपरेच्या या छताखाली ज्यावेळी ही मंडळी एकत्र येते ना, त्यावेळी मात्र आपल्या जातीचा अभिमान ती बाजूला ठेवतात. वारकरी संप्रदायाने जगाच्या पाठीवर सगळ्यात पहिलं काम जर कोणतं केलं असेल तर जाती व्यवस्था नष्ट करण्याचं काम संप्रदायाने केलं. म्हणून संप्रदायाचा सगळ्यात पहिला नियम आहे, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, यातायाती धर्म नाही विष्णुदासा. हा निर्णय तो ऐसा वेदसा, निर्णय तो ऐसा वेदा शास्त्री, निर्णय तो ऐसा वेदसा, निर्णय तो ऐसा वेदसा, निर्णय तो ऐसा वेदसा, निर्णय तो ऐसा वेदा शास्त्री. धर्म धर्म नारायण नारायण. लक्ष देऊन ऐका, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, यातायाती धर्म नाही विष्णुदास. या जगाच्या पाठीवर जाती व्यवस्था नष्ट करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संप्रदायाने केले. जातीपातीचा समन्वय वारकरी संप्रदायात. चला पुढे, स्त्री पुरुषाचा समन्वय वारकरी संप्रदायामध्ये. स्त्री पुरुषाचा भेद वारकरी संप्रदायात केला जात नाही. सकळासी येथे आहे अधिकार, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर. नारी असू द्या नर असू द्या, सर्वांना सारखाच अधिकार वारकरी संप्रदायामध्ये. म्हणून ऐकून ठेवा, जितके पुरुष संत झाले, मला वाटतं वारकरी संप्रदायामध्ये तितक्याच स्त्रिया संत पाहायला मिळतात. विठाला विठाला. मी थोडस पुढे जाऊन बोलेल. या वारकरी संप्रदायाच्या सप्ताहाच्या मंडपामध्ये जितके पुरुष पाहायला मिळतात तितके नाही, मग त्याच्यापेक्षाही जास्त स्त्रिया पाहायला मिळतात. विठाला विठाला विठाला. हो, ही वारकरी संप्रदायाने केलेली क्रांती आहे. ऐका, म्हणून संप्रदायामध्ये जितके पुरुष कीर्तनकार तितक्याच महिला कीर्तनकार. मी तर म्हणतो पुरुषांपेक्षा आता सध्या, आणि आता तर नवरात्रीचा काळ. तुम्ही बघा, पुरुष कीर्तनकार सारे घरी बसले आता 10 दिवस. तुम्हाला काय परमात्म्याने सद्बुद्धी दिली भाऊ, तुम्ही सगळे पुरुष कीर्तनकार घेतले. विठाला विठाला. नाही तर तुम्ही पत्रिका बघा, 10 दिवस सगळ्या महिलाच. असो, संप्रदायाने केलेली ती क्रांती आहे आणि तिला आपणही स्वीकारलं पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये जातीपातीचा समन्वय. चला पुढे, वारकरी संप्रदायामध्ये जसा स्त्री पुरुषाचा समन्वय, तसं वारकरी संप्रदायामध्ये देवी देवतांचा सुद्धा समन्वय. ध्यानात घ्या, वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाने कधीच कुठल्या देवतेचा अवहेर केला नाही. कुठल्या देवतेचा तिरस्कार वारकरी संप्रदायामध्ये केला गेला मला तरी वाटतं असं शोधून सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार नाही. ही संप्रदायाने केलेली क्रांती आहे. आपण जितक्या आनंदात पांडुरंगाच्या पुढे कीर्तन करतो ना, तितक्याच आनंदात आता गणेशोत्सवामध्ये गणपती बाप्पाच्या पुढे आपण केलंच की नाही. नमिला गणपती माऊली सारजा केलंच की नाही गणपतीच्या पुढे. जितक्या आनंदात पांडुरंगाच्या पुढे कीर्तन केलं जातं, तितक्याच आनंदात खंडोबाच्या पुढे कीर्तन केलं जातं. अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरावारी, सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी. माझा मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी मल्हारीची वारी. अहम वाघा सोहम वाघा, अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरावारी.
होनी भजनी लागा देव करा वारी माझा माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी. आपलं कामापुरतं खंडोबाच्या पुढे करतो की नाही. जितक्या आनंदात पांडुरंगाच्या पुढे कीर्तन केलं जातं तितक्या आनंदात आणि भगवान भोले बाबांच्या पुढे शिवरात्रीच्या काळामध्ये करतोच की नाही. जितक्या आनंदामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या पुढे कीर्तन केलं जातं तितक्याच आनंदात आम्ही जगदंबेच्या पुढे सुद्धा करतो. विठाला 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 विठाला. ध्यानात घ्या, हे वारकरी संप्रदायाचं तत्व आहे. वारकरी संप्रदायाने कधी भेद केला नाही. वारकरी संप्रदायामध्ये भेदाभेद भ्रम अमंगळ ही अभेदत्वाची भूमिका जर जगाला जर कुणी जर दिली असेल तर ती आमच्या संप्रदायाने दिली. म्हणून आपण सगळ्यांच्या पुढे. पण एक गोष्ट ध्यानात घ्या, गुरुवर्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे. आमचे गुरुवर्य सांगत असतात ऐका, वारकरी संप्रदायामध्ये आपण सगळ्या देवतेंच्या पुढे भजन करतो, सगळ्यांच्या पुढे कीर्तन करतो. संप्रदायाने कुणाचा अवेर केला नाही, कुणाचा तिरस्कार केला नाही. पण ध्यानात घ्या, संप्रदायामध्ये सगळ्या देवतांचं भजन केलं जातं पण सांप्रदायिक मंडळी ही पांडुरंगाशी मात्र एकनिष्ठ असतात. विठाला विठाला. काय झालं, आपल्या चोर कवठ्यातल्या देव कवठ्यातल्या नवीन लग्नाला आलेली उपवर झाली. आता ते काय झालं ते पहिलं डोक्यात बसलेलं आहे ना, ते जात नाही लवकर. आता माझ्या काय जात नाही. आम्ही येता येता इथं चोर कवठे बोर्ड पाहिला आहे ना, आबांनी दाखवलं मला. विठाला आपल्या गावातली नवीन लग्नाला आलेली उपवर मुलगी, आता तिचं लग्न करायचं ठरलं. कुठं द्यायची सांगा पटपट. कुठं द्यायची? जवळपास बरं जवळपास आपण कुठंतरी कुठं द्यायची? कुठं? कोळगावला? कोळगाव कुठे? कोळगाव लांब आहे. जवळपास कुठं? जवळपास देऊ कुठेतरी जवळपास. हा, गुरुजींनी बरोबर सांगितलं. कुठे? चिंचोलीला. आणि बरं असंच पाहिजे महाराज. तुम्ही तिकडे जर आले ना, ते वडांगळी खडांगळी कीर्तांगळी, तुम्ही जर तिकडे जर आले त्या वडांगळीच्या पोरी खडांगळीत, खडांगळीतल्या कीर्तांगळीत, कीर्तांगळीतल्या चोंडीत, चोंडीतल्या मेंढीत, सगळे संबंध तिथंच. मी एक दिवस त्यांना विचारलं, म्हटलं का हो सगळे संबंध तुम्ही इथंच केले, लांबचे संबंध काय ओस पडले का? ते म्हटले बाबा जवळ संबंध केल्याचा एक फायदा असतो. म्हटलं काय फायदा असतो? काही नाही, दहाव्या मावतील लवकर जाते. कोण काय विचार करेल काही सांगता येत. तसं आपण देऊ चिंचोलीला. आता त्या मुलीचं लग्न झालं आहे का? मला सांगा, त्या मुलीचं लग्न झालं तिच्या नवऱ्याशी, बरोबर आहे की नाही? तिच्या पतीशी तिचं लग्न झालं. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, त्या मुलीचं लग्न तिच्या पतीशी झालं, मग लग्न जर तिच्या पतीशी झालं म्हणून ती खोली झाडताना फक्त आपल्या पतीची ना आपलीच झाडते का? सगळं घर झाडते? पटपट बोलत चला तुम्ही. आता महिला मंडळ तुमच्याकडे. ती पत्नी फक्त, ती मुलगी फक्त आपलंच घर झाडते, आपलीच खोली झाडते की सगळं घर झाडते? सगळं घर झाडते. तिचं लग्न तिच्या पतीशी झालं म्हणून मग ती मुलगी फक्त आपल्या पतीचे स्वतःचेच कपडे धुते की सासू सासऱ्याचे पण? सासू सासऱ्याचे पण. तिचं लग्न तिच्या पतीशी झालं म्हणून ती स्वयंपाक फक्त तिच्या पुरता आणि तिच्या पती पुरता करते की सगळ्या कुटुंबापुरता करते? आवाज कमी झाला. नक्कीच दाल में कुछ काला है. जार ते आवाज कमी. ऐका, जसं ती नवीन लग्न झालेली मुलगी सेवा सगळ्यांची करते, काम सगळ्यांची करते, पण रममान मात्र जशी आपल्या पतीशी होते तसं सांप्रदायिक मंडळी भजन सगळ्यांचं करतात पण रममान मात्र पांडुरंगाशी होतात. विठाला. हो, मी त्याच्याही पुढे जाऊन बोलेल. पांडुरंगामध्ये सर्वांना बघतात आणि सर्वांच्या मध्ये पांडुरंगाला बघतात. विठाला विठाला. हो, ऐका, आमच्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करताना कशा पद्धतीने केलं गेलंय? देवा आदि देवा
जगत्रय जीवा पर्येसी केशवा विनंती माझी. आमचा परमात्मा कसा आहे? देवा आदि देवा, जो सर्वांचा आदी आहे, किंबहुना ज्याचा आदी माहित नाही असा जो आहे ना, त्याला अनादी असं म्हणतात. देवाचं वर्णन करताना अनादी असंच केलं गेलंय. चला पुढे. भगवान परमात्म्याचं वर्णन करताना अगा हे सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगत जीवना. देवाचं वर्णन करत असताना कशा पद्धतीने केलं? तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. भगवान परमात्म्याची 2 रूपे ऐका. देवा ओ ब्रह्मणो रूपे मूर्तमच अमूर्तमच. देवाची 2 रूपे, एक सगुण रूप, दुसरं निर्गुण रूप. भगवान परमात्म्याकडे बघत असताना आदी रूपामध्ये परमात्म्याकडे बघितलं गेलं, अनादी रूपामध्ये जसं परमात्म्याकडे बघितलं गेलं, निर्गुण स्वरूपामध्ये जसं परमात्म्याचं वर्णन केलं जातं. आणि मला वाटतं जगदंबेचं वर्णन तरी काय ह्याच्यापेक्षा वेगळं आहे का? अनादी निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दाना लागोणी, विविध तापाची करावया झाडणे, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, जगदंबेचं वर्णन करताना जसं देवाचं वर्णन तेच वर्णन. जसा परमात्मा अनादी, जसा परमात्मा निर्गुण स्वरूपात आहे, तशी ही जगदंबा माता सुद्धा कोणत्या स्वरूपात? अनादी निर्गुण प्रगटली भवानी. ही निर्गुण स्वरूपात आहे, ही अनादी स्वरूपात. जसं देवाचं वर्णन तसंच भगवती जगदंबा मातेचं वर्णन सुद्धा साधू संतांनी त्याच पद्धतीने केलंय. अजून मी पुढे जाऊन सांगेल ऐका. नाथ महाराजांनी तर फार गोड वर्णन केलंय. नाथ महाराज सांगतात, हे व्यास असेल, वशिष्ठ असेल, शुक असेल, हे जे सगळे गोंधळी आहे ना, हे कुठे पाहायला मिळतात? हे सगळे आपल्या परंपरेतले सगळी संत मांदियाळी. जगदंबेचं वर्णन करताना काय याच्यापेक्षा केलं वेगळं केलंय? व्यास वशिष्ठ वशिष्ठ शुक गोंधळी, व्यास वशिष्ठ वशिष्ठ शुक गोंधळी, व्यास वशिष्ठ 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 शुक गोंधळी, नाचताती आती सोहमेळे, नाचताती नाचताती सोहमेळे, द्वैत भाव विसरून बळी, द्वैत भाव विसरून बळी, भाव विसरून बळे, भाव विसरून बळे, खेळती आंबे तुझे गोंधळी, 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 गोंधळा येई व येई व जगदंबे, गोंधळा येई व येई व जगदंबे, गोंधळा येई व जगदंबे, गोंधळा येई व जगदंबे, गोंधळा येई हो, 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 येई व जगदंबे. बरं पुढे मला सांगा ना, जी संत मांदियाळी इकडे तीच इकडे. व्यास वशिष्ठ वशिष्ठ शुक गोंधळी, व्यास वशिष्ठ वशिष्ठ शुक गोंधळी, नाचताती ताती सोहमेळी, नाचताती नाचताती सोहमेळी, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी, पुंडलिक देवता शोभे वाळवंटे एका जनार्दने अंगा उभी कर ठेवणी कटी हो, अंबा उभी कर ठेवणी कटी, उदो बोला 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 उदो बोला, उदो बोला उदो बोला, उदो बोला कृष्णबाई मावलीचा हो, उदो बोला उदो बोला, उदो बोला कृष्णबाई मावली
ऐका हो हे सगळं आपल्या परंपरेत जे वर्णन आलंय तेच वर्णन याच्यापेक्षा वेगळं संप्रदायाने आणि ही समन्वयाची भूमिका पदोपदी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. विठाला विठाला मी थोडस पुढे जाऊन बोलेल ऐका. जो भगवान परमात्मा जन्मोजन्मी साधना करून सुद्धा प्राप्त होत नाही. योगी याच्या ध्यानी ध्याताना तुडसी तो आम्हा पाशी मागे पुढे. ऐका, योग्यांनी हजारो वर्षापर्यंत भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याकरता तपश्चर्या करावी. झाडाला उलट टांगून घ्यावं, एका पायावरती उभं राहावं, तरी भगवान परमात्मा त्या योग्यांच्या स्वप्नात सुद्धा जात नाही असा परमात्मा आहे. ऐकून ठेवा, भगवान परमात्म्याची साधना परमात्म्याची तपश्चर्या करत असताना कावळ्यांनी गिधाडांनी आपल्या शरीराचे लचके तोडून खावे आणि त्या कावळ्यांना आणि गिधाडांना त्या हजारो ऋषी मुनींनी हात जोडून प्रार्थना करावी, त्यांना विनंती करून सांगावं, कागा सबत न खाइयो चुन चुन खाइयो मास दो नैन नको छोड़ियो प्रभु मिलन की आस. कावळ्यांनी गिधाडांनी आपल्या शरीराचे लचके तोडून खावे. इतकी साधना करून सुद्धा जो भगवान परमात्मा मला प्रसन्न होत नाही, आम्हाला प्राप्त होत नाही. मला वाटतं साधू संतांनी त्या परमात्म्याला प्रसन्न करण्याकरता तो परमात्मा आम्हाला बापाच्या रूपात लवकर भेट देईल म्हणून सांगता येत नाही, पण आईच्या रूपात मात्र भेट दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मातृत्वाच्या भूमिकेतून 9 दिवस या जगदंबा मातेच्या रूपाने आपल्याला परमात्म्याकडे त्याच्या भेटी करता तर प्रार्थना करायची, त्याच्या करता तर नवरात्री, त्याच्या करता तर हा उत्सव आहे. याच्यापेक्षा वेगळं काय असलं पाहिजे. म्हणून 9 दिवस करत असताना 9 दिवसाचे जे काही आपल्या संप्रदायाने आपल्या परंपरेने नियम सांगितले, नवविध भक्तीच्या करोनी नवरात्रा करोनी पोटी मागे न ज्ञानपुत्रा. ध्यानात घ्या, वारकरी संप्रदायाने जे नियम आपल्याला घातलेले 9 दिवस हे नवविधा भक्तीच्या रूपाने आपल्याला बघायचे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदम. ही जी काही 9विधा भक्ती आहे, मला वाटतं 9 दिवसामध्ये हीच 9विधा भक्ती आम्हाला करायची आहे. विठाला विठाला. पण आमच्या हे डोक्यात नाही. आमच्या डोक्यात काय, आजचा कोणता रंग आणि उद्याचा कोणता रंग आणि परवाचा कोणता रंग, एवढंच आमच्या डोक्यात बसलं. मी इतक्या दिवसापासून आपल्या संप्रदायाच्या परंपरेचा अभ्यास करतोय, चिंतन करतोय. माझ्या वाचनामध्ये अजून असं कुठंच नाही आलं की या दिवशी हा कलर घातला पाहिजे म्हणून, ह्या कलरच्या साड्या नेसल्या पाहिजे. माझ्या तर वाचनात काही कुठं आलं नाही. यांनीच नेमकं कोणत्या पुराणामध्ये वाचलं हे त्यांनाच माहिती आहे. विठाला 9 दिवसाच्या 9 रंगाच्या साड्या नेसल्या म्हणजे जगदंबा तुम्हाला प्रसन्न होईल सांगता येत नाही. पण याच 9 दिवसामध्ये 9विधा प्रकारची भक्ती जर आम्ही आमच्या जीवनात केली तर ती जगदंबा प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला परमात्म्याच्या नामचिंतनाचा महिमा, त्याचं नामचिंतन, त्याचं नामस्मरण आम्ही केलं पाहिजे, त्याचं भजन आम्ही केलं पाहिजे. आणि म्हणून भगवत नामचिंतनाचा महिमा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात. ऐका, नामस्मरणाचा नामचिंतनाचा महिमा तुकाराम महाराजांच्या मुखातून काय ऐकून घ्यायचा, त्याचं कारण आहे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज हे नामधारक होते. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, नो प्रकार अनेक, नो प्रकार अनेक, नो प्रकार अनेक, सर्व भावे सर्व भावे सर्व भावे सर्व भावे. विठ्ठलचे प्रमाण, विठ्ठलचे प्रमाण, विठ्ठलचे प्रमाण, विठ्ठलचे प्रमाण.
तुक नेनो प्रकार अनेक आ सर्व भाविक विठ्ठलची प्रमाण नलगे जाणावे ने नावे नलगे जाणावे ने नावे. तुका बराय हे नामधारक होते. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या मुखातून आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन कधी बंद होत नव्हतं. ऐका, एखादी पाण्याची धार जशी अविरतपणे वाहत राहते ना, तसं जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या मुखातून नामस्मरणाची नामचिंतनाची धारा नामचिंतनाचा ओघ अव्याहतपणे चालू होता. विठाला विठाला. महाराज स्वतः सांगतात अखंड खंडेना जीवन अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण राम कृष्ण नारायण प्रेमे चालिला प्रवाहू प्रेमे चालिला प्रवाहू चालिला प्रवाहू चालिला प्रवाहू. जशी नामस्मरणाची नामचिंतनाची धारा चालू राहते तसा जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या मुखातून नामस्मरणाचा नामचिंतनाचा ओघ सतत चालू होता. तुकोबराय स्वतः सांगतात मी माझ्या वाणीला माझ्या वाचेला खूप समजावतो पण माझी वाचा माझं ऐकत नाही, थांबायलाच तयार नाही. निघे 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 माझी वाचा विसावा आ तुका म्हणे हवा 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 साधावा विठाबाई विश्वंभरी भवछेदके. तुकोबराय परंपरेने सांगितलं जात आहे का? तुकोबराय एकदा आणि अपवित्र जागेमध्ये बसलेले असताना बहिर दिशेला गेलेले असताना महाराजांचं भजन चालू. काही मंडळींनी महाराजांना सांगितलं महाराज अहो अपवित्र जागेत कुठे देवाचं भजन करत असतात का? देवाचं भजन करण्याकरता स्थान पवित्र पाहिजे. अपवित्र जागेत तुम्ही भजन करताय तुम्हाला समजत नाही का? तुकोबराय सांगतात हे तुम्हाला समजतं मला समजत नाही का? मग काय करू? माझी वाचा माझा ऐकत नाही. माझी मज झाली अनावर वाचा संध्या नामाचा. तुकोबरायांच्या पुढे प्रश्न होता ती माझा ऐकत नाही. आपल्या पुढे प्रश्न आहे ती माझा ऐकत नाही. तुम्ही ऐकताय ना माझं? तुकाराम महाराजांच्या पुढे प्रश्न होता ती ऐकत नाही आणि आपल्या पुढे प्रश्न आहे ती ऐकत नाही. पण आपली ती वेगळी आहे आणि तुकोबरायांची ती वेगळी आहे. विठाला भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा छंद महाराजांच्या जीवनामध्ये सतत देवाचं भजन करावं सतत नामस्मरण करावं आणि म्हणून असे नामधारक असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि अशा तुकोबरायांच्या मुखातून नामचिंतनाचा महिमा समजून घ्यायचा आहे. महाराज दुसरा प्रश्न का देवाच्या नामचिंतनाचा महिमा समजून घ्यायचा आहे? त्याचं कारण असं आहे भगवत नामचिंतनाचा महिमा तुम्हा आम्हाला सहजासहजी समजत नाही म्हणून तुकोबरायांच्या मुखातून भगवत नामचिंतनाचा महिमा समजून घ्यायचा आहे. देवाच्या नामचिंतनाचा महिमा आपल्याला कळत नाही. मला सांगा जर भगवत नामचिंतनाचा महिमा जर आपल्याला समजत असता तर कीर्तनकारांना सांगण्याचीच गरज पडली नसती. काय म्हणा विठ्ठल विठ्ठल वाजवा टाळी सांगायची गरज पडली असते का? ज्या अर्थी आपल्याला अजूनही कीर्तनामध्ये म्हणा विठ्ठल विठ्ठल वाजवा हाताने टाळी हे सांगण्याची आवश्यकता अजूनही भासते त्या अर्थी तुम्हा आम्हाला भगवत नामचिंतनाचा महिमा कळालेला नाही. विठाला भगवत नामचिंतनाचा महिमा तुम्हा आम्हाला जर समजला असता तर मला वाटतं तुकोबरायांना तुमच्या आमच्या समोर हात जोडून पाया पडून विनंती करण्याची आवश्यकता भासली नसती. लागून या पाया विनवितो तुम्हाला लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा
मिळो वेळा. तुकोबारायांना हात जोडायची पाया पडण्याची आवश्यकता भासली नसती. का का तुकोबारायांना पाया पडण्याची गरज भासते? का तुकोबारायांना हात जोडून तुम्हा आम्हाला विनंती करण्याची गरज भासते? त्याचं कारण नामस्मरणाचा नामचिंतनाचा महिमा तुम्हा आम्हाला समजत नाही. थोडस मी पुढे जाऊन बोलतो. नामस्मरणाचा नामचिंतनाचा महिमा तुम्हा आम्हाला समजत नाही, यात नवल नाही. भगवत नामचिंतनाचा महिमा जाणण्यामध्ये जो सर्वता समर्थ आहे असा असणारा वेदाला सुद्धा देवाच्या नामचिंतनाचा महिमा कळत नाही. विठाला महाराज स्वतः सांगतात ना, विदती जाणणे वेद शब्दाचा अर्थच आहे. जो जाणण्याच्या बाबतीत सर्वश्रेष्ठ आहे त्याला वेद असं म्हणतात. आणि अशा वेदाला सुद्धा देवाच्या नामचिंतनाचा महिमा कळत नाही. बसू नका बाई वेदासी काय कळल्याची नाही, वेदासी काही शेष शिनला झाल्या द्विसहस्र जिभा देव का हो विटेवरी. ऐका, भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा महिमा वर्णन करत असताना शेषाला 1000 जिव्हा होत्या. किती? 1000. देवाच्या नामचिंतनाचा महिमा व्यक्त करत असताना, देवाच्या नामचिंतनाचा महिमा प्रगट करत असताना शेषाच्या 1000 जिभांच्या 2000 जिभा झाल्या. शेष चिन्हला झाल्या द्विसहस्र जिभा, तरी भगवत नामचिंतनाचा महिमा त्याला प्रगट करता आला नाही. विठाला विठाला हो, नामचिंतनाचा महिमा शब्दात येते. शेषाला सुद्धा देवाच्या नामचिंतनाचा महिमा समजेल, खऱ्या अर्थाने त्याला व्यक्त करता येईल, सांगता येत नाही. वेदाला सुद्धा देवाच्या नामचिंतनाचा महिमा समजेल, सांगता येत नाही. मी थोडस पुढे जाऊन बोलतो. अहो, ज्याचं हे नाव आहे ना त्याला सुद्धा देवात नामचिंतनाचा महिमा कळत नाही. विठाला विठाला हो, परंपरेने सांगितलेला दृष्टांत तुम्ही 1000 वेळा ऐकलाय, पण माझ्या सिद्धांत करता आवश्यक आहे म्हणून फक्त स्पर्श करतो पुढे चालतो. प्रभू रामचंद्र लंकेवरती स्वारी करायची, जात असताना मध्ये समुद्र लागला. आता समुद्रावर सेतू बांधायचा. कसा बांधायचा? मग समुद्रावरती सेतू बांधण्याकरता प्रयत्न चालू झाले. एका अक्षरावरती रा लिहायचा, दुसऱ्या अक्षरावरती म लिहायचा. ऐका, भगवत नामचिंतनाचा परिणाम दगडावरती राम असं अक्षर लिहिण्यात आलं आणि ती दगड तरंगली. विठाला विठाला. एक भजन आहे बघा, आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. राम नाम आधार जिन्हें ओ जल में राह बनाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भीतर जाते. देवाच्या नामचिंतनाचा महिमा. दगडावरती रा लिहिलं, दुसऱ्या दगडावर म लिहिलं, ती दगड समुद्रात टाकण्यात आली, दगड तरंगली. राम नाम आधार जिन्हें, ज्यांना रामनामाचा आधार आहे ना ती दगड पाण्यावर तरंगतात. मला वाटतं आपण जर रामनामाचा स्वीकार केला तर भवसागरातून का तरुण जाणार नाही. विठाला विठाला. सेतू बांधण्याचं काम चालू झालं. आता गंमत अशी झाली, परमात्म्याला असं वाटलं ही सगळे छोटमोठी सगळी वानर मंडळी सगळे सेतू बांधण्याकरता आणि दगड उचलून आणतात, त्याच्यावरती रा लिहितात, म लिहितात, ती दगड पाण्यात टाकली जातात, दगड तरंगली जातात. मग ही सगळी मंडळी जर प्रयत्न करत असेल तर आपण सुद्धा मदत केली पाहिजे. मग परमात्म्याने काय केलं? परमात्मा एकटेच संध्याकाळच्या वेळेला, कारण आता दिवसा कोण काम करून देणार आहे, संध्याकाळच्या वेळेला परमात्मा गेले. आणि संध्याकाळच्या वेळेला गेल्याच्या नंतर परमात्म्याने असा मोठा दगड घेतला, टरबुजासारखा मोठा दगड उचलला, पाण्यात टाकला. पाण्यात टाकल्याबरोबर दगड बुडाला. देवाला वाटलं दगड थोडा मोठा झाला काय वजनाचा, मग आपण त्याच्यापेक्षा लहान घेऊ. पहिल्यांदा टरबुजासारखा घेतला, नंतर त्याच्यापेक्षा लहान घेतला, खरबुजासारखा. तो दगड पाण्यात टाकला, अहो तोही बुडाला. देवाला वाटलं हाय मोठा झाला की काय, मग त्याच्यापेक्षा थोडा लहान घेतला. पहिल्यांदा टरबुजासारखा, नंतर खरबुजासारखा, नंतर कवठासारखा छोटा, त्याच्यापेक्षा लहान, तोही बुडाला. नंतर त्याच्यापेक्षा लहान, कशासारखा? चिक्कू सारखा, तोही टाकला, तोही बुडाला. नंतर त्याच्यापेक्षा लहान, कशासारखा? तुम्ही काही मदत करा ना, तुम्ही असे पाहू राहिले जसं सगळं मॅच उक्त घेतलं. छोटा घेतला, सुपारी सारखा, तोही बुडाला. देवाला वाटलं हाही मोठा झाला, पुन्हा त्याच्यापेक्षा छोटा घेतला, शेंगदाण्यासारखा,
तोही बुडाला. देवाला वाटलं हाय मोठा झाला, पुन्हा त्याच्यापेक्षा छोटा घेतला. कशासारखा? हा, आदिनाथ महाराज हा, मोहरी सारखा. बरं, मोहरी सारखा तोही बुडाला. आता काय झालं माहिती, देवाला आपल्या हाताने दगड पाण्यात बुडले याचं काही वाईट वाटलं नाही. मग परमात्म्याने इकडे तिकडे बघायला सुरुवात केली. दगड जाऊ द्या, बुडू द्या, पण आपल्याला कोणी बघितलं तर नाही. हे बघा, रोजचा रस्त्यावरचा अनुभव सांगतो. एखादा माणूस जर गाडी चालवताना समजा काही झालं, गडबड झाली आणि तो गाडीवरून पडला. मला सांगा, प्रामाणिकपणे खरं सांगा, गाडीवरून माणूस पडल्याच्या नंतर माणूस स्वतः आपल्याला पडल्यानंतर किती लागलंय ते बघतो की आपल्याला कोणी बघितलंय ते बघतो? साहजिकच. देवाला वाटलं आपण पडलो, आपल्या हाताने दगड तरंगले नाही, जाऊ द्या, पण हे कोणी बघितलं तर नाही. मागे वळून बघितलं तर मारुतीराय उभेच होते. म्हटले, मारुतीराय तुम्ही कधी आले? म्हटले, पहिल्याच दगडाला. पहिला दगड बुडाला तेव्हाच. म्हटले, पहिल्याच दगडाला आले. अरे माझ्या हाताने दगड तरंगतात, माझं नाव टाकलं तर दगड तरंगले जातात, पण माझ्या हाताने मात्र दगड बुडतात. नेमकं याचं कारण काय? मला वाटतं तुकोबर आहे ते सांगतात, तुझी या नामाचा महिमा तुझा नकडे मेघ श्यामा, तुका म्हणे जन्म गोडल्यासाठी. तुझी या नामाचा महिमा तुझा नकडे मेघ श्यामा. भगवत नामचिंतनाचा महिमा तुम्हा आम्हाला कळत नाही. बर, भगवत नामचिंतनाचा महिमा वेदाला कळत नाही. बर, भगवत नामचिंतनाचा महिमा शेषाला कळत नाही. बर, भगवत नामचिंतनाचा महिमा ज्याचं नाव आहे प्रत्यक्ष भगवान परमात्म्याला सुद्धा देवाच्या नामचिंतनाचा महिमा कळत नाही. महाराज जवळपास 8:55 झाले आणि तुमचं चालू आहे देवाच्या नामचिंतनाचा महिमा. याला कळत नाही, त्याला कळत नाही, याला कळत नाही. सुख जानो आम्हीच ते प्रेम, सुख जानो तैसे तुझा ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझे ठावे नाही तुझे नाम. आम्हीच ते प्रेम सुख जानो, आम्हीच ते प्रेम, आम्हीच ते प्रेम सुख जानो. तैसे तुझा ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझा ठावे नाही तुझे नाम, नाही तुझे नाम, नाही तुझे नाम. देवा तुला सुद्धा तुझ्या नामचिंतनाचा महिमा कळत नाही, मग कळतो तरी कुणाला? आम्हीच ते प्रेम सुख जाणू, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम. देवाच्या नामचिंतनाचा महिमा कुणाला कळतो? तुकोबरायांना कळतो. महाराज तुम्हाला नामचिंतनाचा महिमा कळतो, समजलं. मग भगवत नामस्मरण नामचिंतन केल्यानंतर नेमकं काय होतं? तुकोबराय तुम्हा आम्हाला प्रतिप्रश्न विचारतात. अरे तुम्ही विचारता देवाचं नामस्मरण नामचिंतन केल्याच्या नंतर काय होतं? मी तुम्हाला सांगतो, भगवत नामचिंतन केल्यानंतर काय नाही होत. काय नो हे केले, काय नो हे केले, काय नो हे केले, काय नो हे केले.
काय नो हे केले 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 कायनो हे केले जय हो जय हो कायनो हे केले कायनो हे केले कायनो हे केले कायनो हे केले काय नो हे केले काय नो हे केले काय नो हे केले काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठल एका चिंतिता विठ्ठल एका चिंतिता विठ्ठल सर्व साधनाचे सारा सर्व साधनाचे साधनाचे सारा भगवत नामचिंतनाचा महिमा आणि काही साधकांनी तुकोबरायांना प्रश्न विचारला देवाचं नामचिंतन देवाचं नामस्मरण केल्यानंतर काय होईल तुकोबराय प्रतिप्रश्न विचारतात देवाचं नामचिंतन केल्यानंतर काय होणार नाही काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले भगवत नामचिंतन केल्यानंतर सर्व आशा अपेक्षा पूर्ण होतात सर्व इच्छा पूर्ण होतात हे भगवत नामचिंतनाचा महिमा महाराजांनी या अंगाने सुद्धा आपल्याला या चरणाचं चिंतन करता येईल आणि दुसऱ्या अंगाने असं चिंतन करता येईल की भगवत नामचिंतनामध्ये सर्व साधनाची समावेशकता आहे काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले देवाचं नामचिंतन केलं म्हणजे कोणती साधना केल्यासारखं होणार नाही सर्व साधनांचा आविर्भाव हा भगवत नामचिंतनात आहे म्हणून सर्वजण एकदा मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करूया कुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगदंबा माता की काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले भगवत नामस्मरण नामचिंतन केल्यानंतर काय होणार नाही ऐका जगाच्या पाठीवर भगवान परमात्म्यापर्यंत आम्हाला घेऊन जाणारे अनेक साधनं आहे पण या सर्व साधनांचा जर विचार केला तर या सर्व साधनांमध्ये भगवत नामचिंतन ही साधना सर्वात सोपी जपतपानुष्ठान व्यर्थ कास या करणे तीर्थव्रत यमने मन लगे दैवता धरणी आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा सर्व साधनांमध्ये सर्वात सोपी साधना जर कोणती असेल तर ती भगवत नामचिंतन आहे ऐका या साधनेपेक्षा ती साधना सोपी त्यापेक्षा ती सोपी त्यापेक्षा ती सोपी असा जर आपण जर विचार केला तर मला वाटतं सर्वात सोपी साधना जर कोणती असेल तर भगवत नामचिंतन विठाला विठाला हो गुरुवर्य मारुती बाबांच्या मुखातून ऐकलेला दृष्टांत आहे ऐका श्रावणाचे दिवस होते आता श्रावण महिना आला की गावगाव पोथ्या चालू होतात प्रत्येक गावामध्ये पोथी असते आणि श्रावणातल्या सोमवाराला सुद्धा विशेष महत्त्व असतं आता लोक का महत्त्व देतात हे लोकांनाच माहिती पण सोमवाराला मात्र विशेष महत्त्व देतात असंच एका गावामध्ये एक पोथी सांगण्याकरता एक पुराणिक बुवा आलेले होते आणि त्या पुराणिक बुवांचा सोमवारचा उपवास मग आता सोमवारचा उपवास सोडायचा गावामध्ये एक वृद्ध वयस्कर आजी होती त्या आजीने सांगितलं महाराज आज तुमचा सोमवारचा उपवास आहे ना मग सोमवारचा उपवास सोडण्याकरता तुम्ही आमच्या घरी या पुराणिक बुवाने सांगितलं कुठंतरी सोमवार सोडायचाच आहे मग तुमच्या घरी सोमवार सोडण्याकरता येऊ
आजीने विचारलं, महाराज तुम्ही आमच्या घरी सोमवार सोडण्याकरता येणार, बर, पण मग नेमका स्वयंपाक काय बनवायचा? तुम्हाला काय आवडतं, तुमची आवड निवड काही सांगा. पुराणिक बुवांनी सांगितलं, काय नाही, तुम्ही जे बनवाल ते, पण नाही तरी सांगा ना तुम्हाला काय आवडतं. असा एखादा विशेष पदार्थ असेल की जो तुम्हाला आवडत असेल, तो पदार्थ मी बनवते. पुराणिक बुवांनी सांगितलं, मग एक काम करा, म्हटले लाडू बनवा. काय सांगितलं ऐकताय ना तुम्ही सगळे? पुराणिक बुवांनी काय सांगितलं? लाडू बनवायला सांगितले. आजीने सुंदरपैकी लाडू बनवले. महाराज संध्याकाळी उपास सोडण्याकरता घरी आले, जेवण वगैरे झालं, मस्तपैकी सुंदरपैकी स्वयंपाक झालेला, सुंदरपैकी जेवण झालं. आणि जेवण झाल्याच्या नंतर महाराज हात धुवायला बाहेर गेले. आता साहजिकच आहे, आमच्या माता माऊल्यांची एक प्रामाणिक इच्छा असते, जेवण झालं की त्या विचारतात, काय स्वयंपाक कसा झाला? मला वाटतं आपण मोकळ्या मनाने बोलायला काही अडचण आहे, चांगला झाला, बरा झाला, वचने किम दरिद्रता. बोलण्यामध्ये कशाला माणसाने दरिद्री असावं, मोकळ्या मनाने म्हणावं चांगलं झालं. पण काही काही लोकांना याच्यात सुद्धा फार खोड असते, विठाला 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 विठाला. ते पुराणिक बुवाला आजीबाईने विचारलं, कसा झाला स्वयंपाक? म्हटले खूप छान झाला. म्हटले पण ते लाडू कसे झाले? म्हटले लाडू पण सुंदर झाले. त्या आजीने पुन्हा विचारलं, खरंच सुंदर झाले का, खरंच गोड झाले का? आता पुराणिक बुवाने खूप वेळा विचारल्यानंतर सांगितलं, हे बघा आजीबाई, लाडू खूप छान झाले, खूप सुंदर झाले, पण अजून गोड असते तर बरं झालं असतं. म्हणजे थोडे गोड असते याच्यापेक्षा तर बरं झालं असतं. आजीबाईचं काही मनसमाधान झालं नाही. आजीने सांगितलं, हे बघा, ह्यावेळी लाडू गोड कमी झाले माझ्याकडून, आता पुढचा सोमवार सोडण्याकरता तुम्ही माझ्याकडेच यायचं. ठरलं. दुसऱ्या सोमवारी महाराज पुन्हा सोमवार सोडण्याकरता आले. पुन्हा जेवण झालं, पुन्हा स्वयंपाकात लाडू. पण आजीने बदल केला होता. आजीने काय बदल केला होता? मागच्या वेळी 25% साखर आणि 75% रवा होता. आता बदल केला. आता काय केलं? 50% साखर आणि 50% रवा, असे सुंदरपैकी रव्याचे लाडू बनवले. महाराज सोमवार सोडायला बसले, जेवण झालं, पुन्हा हातावर पाणी घेता घेता आजीचा तोच प्रश्न, महाराज कसं काय झालं स्वयंपाक? छान झाला. लाडू कसे झाले? लाडू पण छान झाले. नाही तुम्ही मागच्या वेळी सांगितलं होतं, खरंच खरंच तुम्हाला आवडले का? खरंच गोड झाले का? खरंच चांगले झाले का? आता याने गप बसावं ना. हा, याने पुन्हा बोलायला सुरुवात केली, आजीबाई लाडू खूप छान झाले, पण अजून थोडे गोड असते तर बरे झाले असते, अजून थोडे गोड झाले असते तर बरे. आजी हट्टालाच पेटली. आजीने सांगितले, हे बघा महाराज, ह्या सोमवारी जरा लाडू कमी गोड झाले, आता पुढचा सोमवार सोडण्याकरता सुद्धा तुम्ही माझ्याकडेच यायचं. तिसरा सोमवार आला, पुन्हा महाराज जेवायला. आता आजीने बदल करून घेतला. मागच्या सोमवारी 50% साखर आणि 50% रवा. आता बदल केला. आता बदल काय केला? 75% साखर आणि 25% रवा. पुन्हा लाडू पात्रात वाढले, पुन्हा जेवण झालं, पुन्हा हातावर पाणी घेता घेता तोच प्रश्न, महाराज कसं काय झालं स्वयंपाक? छान झाला. लाडू कसे काय झाले? म्हटले चांगले झाले. गोड झाले का? हा म्हणे लाडू गोड झाले, पण अजून थोडे गोड असते तर बरे झाले असते. आजी म्हणे, हा मागच्या जन्मात मुंगळ्याच्या जन्माला तर नव्हता, एवढे गोड केले तरी काय म्हणतोय, अजून गोड असते तर बरे झाले असते. आणि आजी हट्टालाच पेटले. आजीने सांगितलं, हे बघा महाराज, काय करा, पुढच्या सोमवारी सुद्धा तुम्ही उपवास सोडण्याकरता माझ्याकडेच यायचं. पुन्हा चौथा सोमवार उजाडला. आता आजीने बदल केला. आता मागच्या सोमवारी 75% साखर, 25% रवा. आता आजीने 100% साखरेचे लाडू बनवले. रवा टाकलाच नाही आणि नुसते साखरेचे लाडू पात्रात वाढले. महाराजांचं जेवण झालं आणि पुन्हा हातावर पाणी घेता घेता विचारलं, कसे काय झाले लाडू? हा म्हणे, लाडू चांगले होते, पण अजून थोडे गोड असते तर बरे झाले. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, याच्यापेक्षा लाडू गोड करता येतील का? बोला. 100% साखरेचे लाडू बनवले, याच्यापेक्षा लाडू गोड करता येणं शक्य नाही. आता लाडू गोड करण्याची सीमा झाली. याच्या पुढे आपण आता लाडू याच्यापेक्षा गोड करू शकत नाही. तसं भगवान परमात्म्यापर्यंत नेण्यासाठी अनेक साधना आहे. मग या साधनेपेक्षा ती साधना सोपी, त्या साधनेपेक्षा ती साधना सोपी, अशा सर्व साधनांचा विचार करता करता भगवत नामचिंतन या साधनेपर्यंत येऊन पोहोचल्यानंतर जर तुम्ही म्हणाल, महाराज याच्यापेक्षा अजून सोपी साधना आहे का,
तर तुकोबाराय सांगतात याच्यापेक्षा सोपी साधना जगाच्या पाठीवर नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. अरे तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. शहाणा तो धनी घेतो येथे, शहाणा तो धनी घेतो येथे. शहाणा तो धनी घेतो येथे, शहाणा तो धनी घेतो येथे. हा नलगती सायास जाये वनात नलगते सायास जाये वनात. हे नलगते सायास जाये वनात नलगते सायास जाये भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ज्या अनेक साधना आहेत त्या सर्व साधनांमध्ये तुका म्हणे सोपी आहे सर्वाहुनी. आणि म्हणून अशी सोपी साधना तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केली पाहिजे. का? कारण सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार. सर्व साधनांची समावेशकता ही भगवत नामचिंतनामध्ये योग याग तपे केली तयाने अमुपे. नामचिंतन केलं की सगळ्या साधना केल्यासारख्या होतात. म्हणून तुकोबाराय सांगतात सर्व साधन समावेशकता नामचिंतनामध्ये असल्यामुळे तुम्ही काय करा, 3 अक्षरांचा सोपा असणारा मंत्र, त्या मंत्राचा तुम्ही जप करा. तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा. तू काय म्हणे जपा रे, तू काय म्हणे जपा रे, तू काय म्हणे जपा रे, तू काय म्हणे जपा. मंत्र त्रिअक्षरी सोपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा. हा सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे सार. मंत्र त्रिअक्षरी सोपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनाचे सार रे, सर्व साधनाचे सार रे, सर्व साधनाचे सार, सर्व साधनांचे सार. सिंधू उतरी पार, भव सिंधू उतरी पार, भव सिंधू उतरी पार, भव सिंधू उतरी पार. सर्व साधनांचे सार भर, सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे सर्व सिंधू तरी पार भव सिंधू तरी पार भव सिंधू
केसरी पार पार